नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारनं 5,086 कोटी रुपयांचा निधी आज वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंगळवारी म्हणजेच आज 6,36,036 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून किती शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी मिळाली आहे, अजून किती शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि पुढची यादी नेमकी येणार कधी, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जमाफीबद्दल बोलताना पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं, सगळं काही समजून घेणार आहोत आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवरती सुमारे 40,000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. यामध्ये 32 लाख थकीत कर्जदार शेतकरी आहेत, तर 23 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत. आता थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सरकारनं आतापर्यंत 16,96,000 पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. यापैकी 12 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. याबद्दलची माहिती सहकार मंत्र्यांनी दिलेलीच होती. पण आता हा आकडा आणखीन पुढे जाण्याची किंवा गेला असण्याची शक्यता सुद्धा आहे. यापूर्वी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारनं त्यापैकी म्हणजेच 16,96,000 शेतकऱ्यांची जी यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यांच्यापैकी 12 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी त्यावेळेस पूर्ण केलेली होती, त्यापैकी 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती 5,029 कोटी रुपये जमा केले होते. त्याबद्दलचं अपडेटही आपण घेतलेलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आज 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात आला आहे. म्हणजेच काय, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून आतापर्यंत राज्य सरकारनं 12,56,000 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ वितरित केलेला आहे. पण प्रश्न अजूनही बरेच आहेत. प्रश्न सगळे सुटलेत का? तर नाही. आज मुख्यमंत्री याबद्दल नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या, नंतर आपण त्या प्रश्नांकडे वळूयात. राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत. 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत. सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट ई-केवायसी होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आज कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळेल अशी ग्वाही दिली आहे. म्हणजे सुरळीत ही योजना राबवली जाईल असं त्यांचं एकूणच म्हणण्याचा अर्थ होता. सुरुवातीला थकीत कर्जदारांची खाती निरंक केल्यानंतर नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर अनुदान वितरणास सुरुवात केली जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील कासव गती महत्त्वाची वाटली नाही हे विशेष. म्हणजे 30 जूनपूर्वीच कर्जमाफी पूर्ण करू अशी ग्वाही देणारे मुख्यमंत्री आता मात्र टप्प्याटप्प्यानं निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेबाबत आश्वासन देत आहेत. त्यामुळे कर्जमाफीबद्दल अजूनही प्रश्न संपलेले नाही आहेत. राज्य सरकारनं 16,96,000 शेतकऱ्यांची यादी महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे. पण त्यापैकी अजूनही म्हणजे आजची कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे ती धरूनही 4,38,000 पात्र शेतकरी या पहिल्या 2 याद्यांमधले कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे ई-केवायसी पूर्ण करूनही अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याचा दुसरा अर्थ असा सुद्धा की हा पुढचा नेमका टप्पा कधी येणार याबाबत कसलीही स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाहीये. कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेची सध्याची गती पाहता त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागते की काय असा सवालही यातून उपस्थित होऊ लागलाय. कारण जुलैच्या शेवटी
प्रसिद्ध झालेल्या यादीतल्या थकीत कर्जदारांना अजूनही तात्काळ राज्य सरकारकडून ठेवण्यात आले. म्हणजे आता 12 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती निधी वितरणाचा टप्पा गाठलाय, पण एकूण 32 लाख थकीत कर्जदार आहेत. मग याच कासोगतीनं कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असेल तर मात्र शेतकऱ्यांची कोंडीच एका अर्थानं राज्य सरकारनं करायचं ठरवलंय की काय असं म्हणायला सुद्धा वावय. दुसरा मुद्दा म्हणजे कर्जमाफीच्या पुढील यादीकडेही शेतकऱ्यांचं लक्ष आहे. पण मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री त्याबाबत फार काही बोलत नाहीयेत. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की या याद्यांमधील लाभार्थ्यांना लाभ देऊन झाल्यावर पुढचा टप्पा आम्ही सुरू करू असं ते सांगत राहत आहेत. राज्य सरकारच्या मनात आलं तर कोणत्याही योजनेची अंमलबजावणी 2 महिन्यात यशस्वी पद्धतीनं करता येते याचा अनुभव आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं घेतलेलाच आहे. पण त्यासाठी निवडणुकांचं मैदान ही पूर्व अट असते की काय असं आता वाटायला लागलंय. आता मात्र औचित्य नसल्यानं म्हणजेच निवडणुकांचं औचित्य नसल्यानं कर्जमाफीचा टप्पा असा खेळ सुरू केलाय मुख्यमंत्र्यांनी असंही एकूणच बोललं जातंय. या सगळ्यात पात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संतापाची प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागली आहे. एकूणच काय तर कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे सरकार पुढील निर्णय नेमका कधी घेणार आणि पुढील यादी कधी आणणार, या उर्वरित शेतकऱ्यांना किती काळापर्यंत त्यांची खातं निरंक करणार, हे सगळे प्रश्न आहेत. पण या प्रश्नांबद्दल अजूनही ठोस उत्तर राज्य सरकारकडून मात्र मिळत नाहीयेत, हेही वास्तव आहे. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.